जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आजचा विषय असा आहे की आमच्या गावातील जे पाण्याची टँकी आहे किंवा आणि पुन्हा जो पायवट रस्ता आहे तर त्याच्याबद्दल आम्हाला यामध्ये सोल्युशन पाहिजे. तर सर्वात प्रथम म्हणजे आमच्या खडकी ग्रामपंचायतचे सरपंच मॅडम आणि आमच्या खडकी ग्रामपंचायत इथले ग्रामसेवक साहेब जाधव साहेब इथे प्रेझेंट आहे आणि पटवारी साहेब आणि कोतवाल साहेबसुद्धा इथे प्रेझेंट आहे. तर त्यामुळे मित्रांनो आमच्या मनामध्ये असा प्रश्न आला की सर्व आता व्यक्ती हे आमच्या गावामध्ये आलेले आहेत, तर यांच्या थ्रू आम्ही व्हिडिओ बनवावं आणि आमच्या गावातील जो प्रॉब्लेम्स आहे किंवा जी समस्या आहे ती लवकरात लवकर सॉल्व करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे सरकारकडून. तर आमच्या गावामधील जे पाण्याची समस्या म्हणजे आता टँकीचं वगैरे काम वगैरे कंप्लीट झालं आहे, तसं अर्धं काम झालेलं आहे. पाईपलाईन वगैरे जे मेन होती ते टाकलेली आहे, पण सध्या आताचे डिमांड वगैरे म्हणते म्हणजे लाईनचं डिमांड आणि जे पाण्याची सप्लाय जे सुरुवात करण्यासाठी म्हणजे स्टार्ट करण्यासाठी जे म्हणजे लाईन लागते त्याचं डिमांड म्हणजे 10 लाख रुपये सर 10 लाख रुपये भरावं लागत आहे म्हणतात. तर सरांनी म्हटलं होतं की 10 लाख हे म्हणजे भरपूर झालं, तर त्यामधून समजा 20,000 40,000 किंवा 50,000 जरी असतं तर आम्ही म्हणजे लवकरात लवकर ते पैसे भरून हे जे पाण्याची लाईन आहे ते आम्ही सुरुवात केली असती आणि टाकीचं काम आहे ते सुद्धा आम्ही म्हणजे रनिंगवरती आणलं होतं. पण आता जे ह्या टँकीचे समजून जो कॉन्ट्रॅक्टरदार आहे तर या कॉन्ट्रॅक्टरची सुद्धा जी समस्या आहे ही समस्या अशी आहे की सरकारकडून म्हणजे गव्हर्नमेंटकडून तो टँकीच्या कामाचा पैसा त्यांना पुरवला जात नाही आहे. तर त्यांच्यामुळे ते सुद्धा कॉन्ट्रॅक्टरदार म्हणजे या कामाला समजून जा आता अर्ध्यामध्येच थांबून ठेवलेला आहे. तर असा जो प्रश्न कॉन्ट्रॅक्टरदार आणि आमच्या ग्रामपंचायतले जे समजून जा आमचे सरपंच आहे उपसरपंच आहेत ग्रामसेवक साहेब तलाठी साहेब आणि पटवाडी साहेब इथे आलेले आहेत. तर त्यांच्याकडून सुद्धा आपण जे 2 शब्द आहेत ते ऐकून घेऊ की हे जे आमच्या गावातील टँकीचं काम आहे हे का बरं थांबलेलं आहे आणि याच्या मागचं पुन्हा उद्दिष्ट किंवा आणि जे प्रॉब्लेम्स आहे किंवा क्वेश्चन्स आहे ते काय असू शकते. तर आमच्या गावचे आमच्या ग्रामपंचायत खडकीचे सरपंच आणि जाधव साहेबांना आम्ही विचारू. तर जाधव साहेब आमच्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक जाधव साहेब आम्हाला याबद्दल थोडी माहिती देईल असं मी त्यांना रिक्वेस्ट करते. काम थांबलेलं नाही आहे, हा काम चालूच आहे. फक्त काही अडथळा जसं येऊन राहिला जसं मी मगाशी बोललो होतो की मी MSEBीने डिमांड जास्त दिलेली आहे. जवळपास अंदाजे 9 ते 10 लाख रुपये डिमांड आहे आणि ते पण आम्ही पाठवलेलं आहे वरच्या लेवलवर. जशी मंजुरी आली तर ही योजना नाही का सुरू होऊन जाईल. जवळजवळ काम 90% पूर्ण झालेलं आहे. हे लवकरात लवकर चालू होऊन जाईल. तर साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की तसं 90% म्हणजे काम आहे हे टँकीचं कंप्लीट झालं आहे, पण आता समजून जा जे 10% काम राहिलेलं आहे ते लवकरात लवकर म्हणजे कंप्लीट व्हावं असं आमच्या गावातील सर्व नागरिक लोकांना वाटते. कारण की आमच्या गावामध्ये काही लोकांना अशी पाण्याची समस्या आहे की ते लोक समजून जा कधी कधी पाणी वगैरे येतात तर आपापसामध्ये जे नायबर म्हणजे त्यांच्या अडोसपडोसी आहे त्यांच्यासोबत झगडा भांडण करत असतात. तर बाकी आणि सरपंच लोकांनासुद्धा बोलणे जात असते आमच्या गावातील, कारण की त्यांनासुद्धा समस्या माहिती आहे आमच्या गावामधील, पण त्यांना पण बोलणं जावं नाही आणि आमच्या गावातील सर्व लोकांना पण याबद्दलच्या समस्या व्हावं नाही यासाठी आम्हालासुद्धा असं गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट करायची आहे. आणि हे जे काम आहे समजून जा जिल्हा परिषद किंवा MLA आमदार फंड यांच्यामधून जरी आलं असेल तर हे जे काम आहे टँकीचं लवकरात लवकर व्हावं अशी आमच्या गावातील सर्व नागरिकांना अपेक्षा आहे. कारण की हे जे काम आहे 10 लाखाचंच आहे, पण आपल्या देशामध्ये जे पॉलिटिकल लीडर्स कुठल्याही पार्टीचे असो ते समजून जा लाखो करोडो रुपयाचा स्कॅम करतात, करोडो रुपये समजून जा भ्रष्टाचारी करतात, करप्शन करतात. तर असे जे काम करण्यासाठी यांच्याकडे करोडो रुपये आहे, पण हे 10 लाखाचं काम करण्यासाठी यांच्याकडे पैसे आहे नाही असं समजून जा जे कॉन्ट्रॅक्टरदार हे समजून जा असे प्रश्न करतात. कारण की आमच्या गावातील नागरिकांचं सुद्धा आणि आमचंसुद्धा कर्तव्य आहे की ज्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट घेतलं ज्यांनी हे काम घेतलं त्यांना असे जे प्रश्न आहे करण्याचं आमचा अधिकार आमचा राईट आहे, हो की नाही. तर असं हे जे प्रश्न आहे आमच्या गावातील सर्व नागरिकांचे आहे आणि आम्हाला वाटते की हे जे काम आहे हे काम लवकरात लवकर सॉल्व व्हावं आणि त्यानंतर आमच्या गावातील जी पाण्याची व्यवस्था आहे ते लवकरात लवकर म्हणजे कंप्लीट व्हायला पाहिजे. तर पुन्हा आमच्या गावातील उपसरपंच आहे, तुम्ही काय बोलू इच्छिता सांगून ठेवा. तुम्ही सुद्धा सांगायला पाहिजे कारण की आमच्या गावचे उपसरपंच आहे. काय नाही आता गावात जे कॉन्ट्रॅक्टर जे आहे त्याने जे हे काम केलं आहे ते केलं आहे ते आपलं नाही याचं आलं पाईपलाईनचं ते करणं मीच थांबवलं आहे. कारण की बरसातीमध्ये जे काम होतं ते गावाला अडचण येत होती. बाकी काही नाही, सगळं पाईपलाईन सगळे आणले आहे त्याने फक्त आता ह्या दिवाळीनंतर सुरू करणार आहे.
ओके, तर आता जे 90% काम झालेलं आहे असं आमच्या गावातील उपसरपंच यांनी सांगितलेलं आहे. पण आता काही म्हणजे दिवाळीनंतर जे काम आहे जे बाकी राहिलेलं ते कंप्लीट करणार आहे. तर मला वाटते की हा जो व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील सर्व लोकांनी शेअर करायला पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रामधीलच नाही तर आपल्या देशातील जे काही कामं समजून अधुरे आहे, इनकम्प्लीट आहे, ते सुद्धा कंप्लीट व्हायला पाहिजे असं मला वाटते. ओके, तर मला वाटते तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे आपल्या महाराष्ट्रातील आपल्या देशातील सर्व लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. तर जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद.